त्याचाच पुढचा भाग हा सूरज चव्हाणचं मारहाण प्रकरण असं सगळं इथपर्यंत गेलं। धाराशिव मधली ही दृश्य आहेत। धाराशिव मध्ये छावा संघटनेचे कार्यकर्ते गोंधळ घालताना आपल्याला दिसतात। छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी धाराशिव मध्ये आक्रमक होत घोषणाबाजी करायला सुरुवात केलेली आहे। सूरज चव्हाण याला एका बाजूला राजीनामा द्यायला अजित पवारांनी सांगितलंय, पण दुसरीकडे अजूनही छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक आहेत। घाटगे पाटील यांना 10 ते 15 जणांनी मिळून मारहाण केली होती, त्यामध्ये सूरज चव्हाण यांनी मारहाण केलेली होती। सूरज चव्हाण याला राजीनामा द्यायला सांगितलेला आहे, पण या सगळ्याचा मूळ जो कारण होता किंवा मुद्दा होता तो म्हणजे कोकाटेंनी सभागृहामध्ये बसून गेम खेळणं, तर त्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी होते। आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांना धाराशिवच्या या घोषणाबाजीविषयी विचारूया। बालाजी, काय प्रकारे हा सगळा कार्यकर्ते आक्रमक झाले छावाचे? एकूण जर बघितलं सुवर्णा तर हे जे गोंधळ आहे तो सकाळपासून आहे तो थांबायचं नाव घेत नाहीये। आणि ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांनी छावाच्या आता सुनील तटकरे जे आहे ते परिमल मंगल कार्यालय आहे त्या ठिकाणी सुनील तटकरे हे आलेले आहेत। मात्र छावाच्या कार्यकर्त्यांनी जे आहे ती गेटवर येऊन गोंधळ घालण्यास सुरुवात केलेली आहे। तटकरेंना भेटायचं आहे, तटकरेंना भेटू द्या। जरी सूरज चव्हाण यांचा राजीनामा झाला असला तरी कार्यकर्ते मात्र जे आहे ते आक्रमक आहेत। आणि विशेषतः आपण बघू शकतो महिला देखील याच्यामध्ये आहेत। महिलांचा देखील मोठा समावेश याच्या या सगळ्या आंदोलनामध्ये दिसत आहे। पोलीस फौजफाटा जर बघितला तर पोलीस सुद्धा मोठ्या प्रमाणात इथं तैनात करण्यात आलेले आहेत। आणि हे पोलीस जे आहे ते गेटवरती कार्यकर्त्यांना आतमध्ये बाहेर अडवून धरलेला आहे। आणि जो आहे तो मधी कार्यक्रम जो आहे तो तटकरे यांचा सुरू होणार आहे। ही जर गर्दी बघितली सुवर्णा तर एका प्रकारे सगळी मोठी गर्दी या ठिकाणी दिसत आहे। आणि सकाळपासून सगळ्या गोंधळाचं जे आहे ते चित्र धाराशिव मध्ये पाहायला मिळतंय। सुनील तटकरे आल्यानंतर देखील तुळजापुरात छावा आणि मराठा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती। मात्र त्या बैठकीत जी चर्चा झाली, माणिकराव कोकाटे यांच्यावरती कारवाईचे त्यांनी निर्देश दिले होते। कारवाईचे निर्देश दिल्यानंतर जी आहे ती संघटना कुठेतरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। आणि कार्यकर्ते जे आहेत ते या सगळ्या पद्धतीनं गोंधळ घालताना दिसत आहेत। याची मागणी अशी आहे की कार्यवाही सूरज चव्हाण यांच्यावरती झाली पाहिजे। अजित पवार यांनी तसे आता आदेश दिलेले आहेत। मात्र कार्यकर्ते सुनील तटकरे यांना भेटायचं, त्यांना भेटून सांगायचं ज्या पद्धतीने छावाच्या कार्यकर्त्यांना आक्रमक पद्धतीने मारहाण केली ती मारहाण कुठेतरी चुकीची आहे। त्याचा निषेध करण्यासाठी आता मराठा संघटनाचे पदाधिकारी जे सुद्धा आहेत ते त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, ते सोबत आहेत। आणि एक सगळा गोंधळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। सगळ्या पोलिसांनी जे आहे ते कार्यकर्त्यांना या ठिकाणी येण्यास मज्जाव केलेला आहे। कार्यकर्ते बाहेर आणि पोलीस आत अशी सध्या सगळी परिस्थिती पाहायला मिळते। आणि आक्रमक पद्धतीने जे आहे ते गोंधळ या ठिकाणी सुवर्णा सुरू आहे। सकाळपासून बघितलं तर ज्यावेळेस सकाळी छावाचे कार्यकर्ते जे आहेत ते राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या वर चालून गेले, तिथं त्यांनी देखील की हे जे आहे की आपण बघतो की गेटवरून सोडून येण्याचा कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत। मराठा संघटनाचे कार्यकर्ते आहेत, एकूण आक्रमक पद्धतीनं हे आंदोलन जे आहे ते करत आहेत कार्यकर्ते। या सगळ्या ह्याच्यावरती ज्या आहेत की ज्या भावना आहेत शेतकऱ्यांच्या किंवा ज्या आंदोलकांच्या त्या तीव्र आहेत। कर्जमाफी एकीकडे होत नाही, मात्र कर्जमाफी करावी असं आश्वासनही सरकार देत नाही। दुसरीकडे मात्र जे शेतकरी असतील, शेतकरी मराठा पुत्र असतील ते मागणी करायला गेल्यावर त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातो किंवा मारलं जातं। या पद्धतीने याचा निषेध जो आहे तो आम्ही करतोय। यामुळे हे कुठेतरी अशा पद्धतीनं जे आहे ती मुस्कटदाबी आमची सुरू आहे। याच्यामध्ये छावा संघटना असेल किंवा इतर संघटनेचे हे असतील, हे सगळे मराठा संघटनाचे कार्यकर्ते जे आहेत याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत। एकूण सगळी परिस्थिती जर बघितली तर गोंधळाची परिस्थिती या दृष्टीने सगळी पाहायला मिळते। आणि सकाळपासून जर बघितलं तर हे वस्तुस्थिती अशी सांगितली सकाळपासून की तटकरे हे धाराशिव जिल्हा दौऱ्यावरती आले होते आणि दौऱ्यावरती येण्यापूर्वीच मराठा संघटनाने इशारा दिला होता। आणि इशारा दिल्यावरती जे आहे ते बंदोबस्त पोलिसांनी तैनात केला। मात्र त्यानंतरही गनिमी कावा करत जे आहे ते राष्ट्रवादीचं ऑफिस असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बॅनर असतील किंवा तुळजापुरात जाऊन तटकरे यांची गाडी अडवण्याचा प्रकार जो आहे तो वेळोवेळी मराठा संघटनाच्या वतीने करण्यात आलेला आहे। आता देखील तटकरे यांना भेटण्यासाठी हे कार्यकर्ते आक्रमक झाले असून कार्यकर्ते गेटवरती आहेत। मधी मेळावा आहे, मधी कार्यकर्त्यांचा मेळावा आहे, मधी कार्यकर्त्यांचा पक्षवाढीसाठी जो आहे तो येणारा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक घेऊन लक्षात विचारात घेऊन तटकरे हे ते या ठिकाणी येणार आहेत। त्यापूर्वी जे आहे ते कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीनं सगळा गोंधळ घालून जो आहे तो वातावरण इथलं आहे ते तणावपूर्ण झालेलं आहे। पोलिसांकडून विनंती केली जाते, मात्र कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक होत असून
त्यांनी या सगळ्या ह्याच्यावरती फक्त त्यांची एकच मागणी आहे की तटकरे यांना आम्हाला भेटू द्या, आमच्या ज्या भावना आहेत तटकरेंच्या व तटकरे सोबत बाबत त्या मांडू द्या. या सगळ्या मागणीवरती जे आहे ते कार्यकर्ते ठाम होताना दिसत आहेत. नक्की नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. आपण ही धाराशिवची दृश्य बघतोय. काल घडलेली घटना, सगळ्यात आधी तर लातूरमध्ये घटना घडली. टेबलावर पत्ते टाकण्यात आले, त्याचे पडसाद उमटले. ते म्हणजे घाडगे पाटील यांना सूरज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. आपल्याला पहिले जे दृश्य आहे त्याच्यावर दिसत आहेत छावा संघटनेचे कार्यकर्ते, त्यात घाडगे पाटील पण आहेत. त्यांनी सुनील तटकरेंच्या समोर पत्ते टाकले आणि त्यांना निवेदन दिलं. त्याचे पडसाद उमटले. सूरज चव्हाण यांनी घाडगे पाटील यांना मारहाण केली. सूरज चव्हाण यांच्याबरोबर 10 ते 12 कार्यकर्ते होते. आणि आता ही खाली जी तिसरी दृश्य दिसत आहेत म्हणजे त्याच्यानंतर खरं तर अजित पवारांनी सूरज चव्हाणांना राजीनामा द्यायला सांगितलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेशाध्यक्षपदाचा. पण अजून सुद्धा धाराशिवमध्ये सुनील तटकरे यांना भेटण्याकरता कार्यकर्ते आक्रमक आहेत, घोषणाबाजी करतायत. आम्हाला सुनील तटकरेंना भेटू द्या असं म्हणतायत. हे सगळे छावा संघटनेचे कार्यकर्ते आहेत जे घोषणाबाजी करतायत, जी आता आपण ऐकतोय. ते लाईव्ह दृश्य पण तुम्ही बघताय धाराशिवमधून. टेबलावर पत्ते टाकले. ऍक्च्युली हे प्रकरण सुरू कुठून झालं तर रोहित पवारांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडिओ ट्विट केला होता परवा. तो व्हिडिओ असं दाखवत होता की सभागृहामध्ये ते रमी खेळत होते आणि त्यावरून हे प्रकरण सुरू झालं. सुनील तटकरेंना निवेदन दिलं घाडगे पाटलांनी. छावा संघटनेचे घाडगे पाटील निवेदन द्यायला गेले तेव्हा त्यांनी टेबलावर पत्ते टाकले. त्याचा राग म्हणून सूरज चव्हाणांनी मारहाण केली घाडगे पाटील यांना आणि त्याचे पडसाद आता महाराष्ट्रभरात उमटत आहेत, खास करून मराठवाड्यामध्ये. बालाजी, मराठवाड्यातल्या फक्त धाराशिवमध्ये नाही वेगवेगळ्या ठिकाणी आक्रमक झालेत छावा संघटनेचे कार्यकर्ते. काय सांगाल? एकूण जर बघितलं सुवर्णा तर ही सगळी दृश्य पाहिल्यानंतर आपल्याला एक लक्षात येईल की काय भावना आहेत. महिला याच्यात विशेष खास करून याच्यामध्ये दिसत आहेत. महिला देखील आक्रमक आहेत. ज्या पद्धतीनं काल लातूरमध्ये मारहाण छावाच्या प्रदेशाध्यक्षांना करण्यात आली, ही मारहाण जी आहे ती चुकीच्या पद्धतीने केली. छावा संघटना एकतर गेली अनेक दिवस काय म्हणलं तर की छावा संघटना ही फारशी आक्रमक नव्हती, रस्त्यावर उतरत नव्हती. मात्र कालच्या ह्या घटनेनंतर जी आहे ती छावा संघटना जी आक्रमक झालेली आहे. आपण जर छावा संघटनेचा इतिहास पाहिला तर लातूरमधली प्रामुख्याने तिचं मुख्य केंद्र आहे. अण्णासाहेब जावळे पाटील हे ते लातूरचे होते प्रमुख. त्यांनी ही छावा संघटना स्थापन केली होती आणि त्यांचा जर इतिहास छावाचा पाहिला तर आक्रमक पद्धतीचा स्वरूपाचा इतिहास असेल, मंत्रालयातलं आंदोलन असेल किंवा IAS अधिकारी असतील त्यांना मारण्यापर्यंतचा इतिहास जर छावाचा बघितला तर तो आक्रमक पद्धतीचा होता. मात्र काल त्या छावाच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्याला ज्या पद्धतीने मारहाण केली आणि ही छावा संघटना जी आहे ती रस्त्यावर उतरली आणि त्याच आंदोलनात कुठेतरी आता मराठा संघटना ज्या आहेत त्या सुद्धा उतरलेल्या आहेत. मराठा संघटनाचंही म्हणणं आहे की सरकार जर हाणामारीची भाषा करत असेल तर मग आम्ही नेमके प्रश्न मांडायचे कोणाकडे? कर्जमाफीचा विषय असेल, आम्ही कर्जमाफीसाठी जर सरकारकडे जात आलं, मात्र कर्जमाफी सरकार कधीच देत नाही आणि कर्जमाफी न देता सरकार जर हाणामारीच वर येत असेल तर या सरकारला सत्तेवरचा जो नक्की बालाजी, त्यामुळे छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.